राज ठाकरेंना त्रास उद्धव ठाकरेंनी दिला, राज ठाकरे तो विसरू नये. म्हणजे आता नारायण राणे घालण्याचा प्रयत्न तुम्ही काय कमी केलंय का? तुम्ही काही कमी केलं का नाही? आजही तुमचे पोट्टे आणि तुम्ही त्या ठिकाणी ज्या पद्धतीने बोलतात ते योग्य नाहीये. त्यांनी मोठे केलं, तुम्ही काय होते? तुम्ही काय होते मला माहिती आहे ना. तो काय नारायण राणे कसा होता काय होता मला माहिती होतं. परंतु नंतर तुम्हाला मोठे साहेबांनी 3 वेळेस बीएसटी चेअरमन केलं. तिथून तुम्ही त्या ठिकाणी पैसा कमवला. नंतर मग त्या ठिकाणी बाकी सगळे हे केलं. नंतर मुख्यमंत्री पण केला. मनोहर जोशींना बाजूला ठेवून तुम्हाला त्या ठिकाणी केलं. कारण इतके केल्यानंतर सुद्धा तुम्ही काय केलं? तुम्ही आमच्या सरकारला त्या ठिकाणी सुरेपणा वागत होते आणि उद्धव साहेबांच्या बाबतीत सुद्धा त्या ठिकाणी त्याचं मत बरोबर नव्हतं. म्हणून कालची एक बाईट फिरत होती की नारायण राणेला हक्काला भाजपने जीआर काढून हिंदीची सक्तीचा प्रयत्न केला, पण त्याच प्रश्नावर दोघं भाऊ एकत्रित येणार असं दिसतंय. त्यांनी जीआर रद्द केला. म्हणजे दोन्ही भावांना एकत्रित न येऊ देण्याची रणनीती भाजपची फोल ठरली. कारण दोघं भाऊ आता विजय मेळाव्यात येणार. काही त्याने खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी किंवा आमचे देवाभाऊ यांना हे 2 भाऊ एकत्र येऊ नये असं वाटत होतं. फक्त म्हणायचे नाही या तुम्ही इथली डोसा खा, हे करा, ते करा, स्विमिंग करा, एकत्र करा असं ते वरतून म्हणत होते. पण आतून त्यांचं मन हे होतं की दोघं भाऊ एकत्र होते. परंतु आज मराठी जनतेमुळे त्याने एकत्र आले. हिंदीला विरोध नाहीये, पण हिंदी जे लादतात लादू नये ही दोन्ही भावांची आणि आमच्या मराठी बांधवांची इच्छा होती की लादू नये. कारण आता माझा नातू जो आहे तो सुद्धा म्हणतो की बाबा किती अभ्यास करायचा, मराठी करायचं, इंग्लिश करायचं, हे पण करायचं, आम्ही कसं काय करणार, गणित हे ते बाकी कसं काय करणार, आता तो सुद्धा म्हणत होता. म्हणून त्या दृष्टीनं पाहिलं तर जे काही होतंय ते आता त्या ठिकाणी त्यांना हिंदी जे सक्ती जर होती ती आता काढून टाकली त्याने. परंतु तरी पण त्यांचं असं समिती नेमली. मग समिती काय, पण दोन्ही भावांनी सांगितलं समिती जर नेमली असेल तर आमचा निर्णय हा आहे की ह्या मुलांना 5वीच्या पुढे त्या ठिकाणी तुम्ही काही, पण त्याच्या आधी लादायचं नाही. तुम्ही म्हटली मी राणेंना चांगला म्हणतो गोगावले म्हटलं त्याने अनेक मर्डर करून ते वरती आलेलं असं काही तुमच्यासोबत काम केलं तुम्हाला काही विरोधात कणकवली आणि मालवणला गेलो होतो. त्या भाई ते भाई 4-5 जण त्या ठिकाणी तो अजून कोणी सापडलेलाच नाहीये. तो एक कार्यकर्ता अजूनही सापडलेला नाहीये. त्याचा मर्डर त्या ठिकाणी त्यानेच केला. त्यावेळेस आम्ही फिरत असताना इतकी दहशत होती म्हणून कोणी बोलत नव्हतं. पण आम्ही मराठवाडे सर्व शिवसैनिक त्या ठिकाणी त्याच्या अगेन्स्ट. राणेंनी मर्डर केला की कोणी केला हे माहित नाही, पण त्यांच्या काळात झाला. त्यांच्या काळात झालं म्हणजे त्यांच्या काळात झालेला मर्डर अजूनही ते सापडलं नाही. काय नाव होतं त्याचं, काय ते नाव आता आठवत नाही मला. बाई कोळेकर म्हणता काय असं काहीतरी होतं, मला आठवत नाही मला. तो कार्यकर्ता तो होता आपला शिवसेनेचा कार्यकर्ता आणि त्याला ते त्या ठिकाणी उडून टाकलं होतं, म्हणजे तिथे टाकलं होतं. आता ते म्हणजे तुम्हाला माहिती आहे की नाही, आता हे कोणी केलं काय अजून बनता नाही लागलं. चर्चा तर ती पूर्ण गावातलीच होती, हे त्यांनीच केलं असं. दहशत खूप होती ना नारायण सगळे दहशत. आम्ही त्या दहशतीमध्ये फिरायचो. आमच्यावर केसेस दाखल केल्या त्यांनी कणकवली आणि मालवण कोर्टात माझ्यावर केसेस दाखल केले. आमच्या दिवाकर रावतेवर दाखल केली, अनेकावर केल्या होत्या. तो काही नव्हते. आम्ही एकमेकांना गेलो कारण आम्ही या ठिकाणी इथे जे काही मराठवाडा शिवसेना म्हणजे वाढवली याच्यामुळेच आम्ही वाढवली होती. आम्ही सांगतो म्हणजे सरळ केलं आम्ही. तुम्हाला सांगतो की काही नाही. अहो त्याच्यात मी सांगतो आता उदाहरण, ज्यावेळेस आम्ही दलित स्वामींचा त्या ठिकाणी कार्यक्रम करून आम्ही मी आणि विनायक राऊत साहेब आम्ही कार कणकवलीकडे चाललो होतो. त्या चेकपोस्टवर त्या ठिकाणी हा नारायणचा म्हटला जो आता जो बरोबर करतो तो कोण आहे काय सांगायचं कसं काय फोन चाललंय काय झालं काय रे काय. मी खाली उतरलो. मग मी म्हणलं पहिले पोलिसांना म्हणलं तुमच्या केस दाखल करा, कारण तुम्ही पोलिसांच्या गाड्या घेऊन फिरतात हे आचारसंहिता भंग आहे हे मी बोललो. म्हणजे इथं कसे झाले तुम्ही कशा काय म्हणजे तुम्ही बाबाचा रस्ता आहे का मी बोललो. टीव्ही मध्ये आलेलं आहे, आज तक मध्ये आलेलं. तुम्ही धमकावलं होता मी त्याला नितेश राणे हा मग म्हणजे बाबाचा रस्ता आहे का म्हणलं हे मी बोललो होतो त्यांना. आणि त्यावेळेस तो काहीच नव्हतं, फक्त दादागिरी करणार. पोलिसांच्या गाडीवर इमिजिएटली पोलिसांनी तिथं पळ काढला. मी म्हटलं हे तुमचं सगळं आहे. तुम्हाला विचार मी इलेक्शन कमिशन सांगेल की पोलिसांच्या गाडी घेऊन कसं काय फिरवणार, हा कोण आहे
गुन्हा दाखल करा म्हटले का. तर त्याने काय केलं ते हटकून आम्हाला कसा तरी गुंतवण्याचा प्रयत्न केला तरी माझ्यावर 2 केसेस तिकडे टाकल्या होत्या. एक निर्दोष सुटला, एक तर आहे अजून तशी. भेटलो होतो मी डायरेक्ट कॅसेट पाहिजे का अजूनही सावजीकडे असं आणि तुम्हाला अजूनही त्यांच्यावर कोकणचे संपर्क करून केलं, तुम्ही जाणार त्यांच्यावर प्रचाराला? कारण म्हणजे मी कोकणात किती वेळेस गेलो. आता अहो ते जिथे आम्ही हॉटेल बुक केली होती त्या ठिकाणी हॉटेल बुक केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी सगळं खोटी सगळ्यांना त्या ठिकाणी काढायला लावलं. बाहेर काढा पण. आणि मी म्हटलं की आपण त्या ठिकाणी हॉटेलवाला सांगितलं होतं आम्ही त्या ठिकाणी पैसे भरलेले आहे, पावती आमच्याकडे, तुम्ही जर म्हणाल तर आम्ही कोर्टात जाऊ, पोलिसांना जाऊ. मग आमची रूम त्याने खाली नाही केली, पण बाकीच्या रूम खाली गेले. मला माहिती आहे नारायण राणे कसा आहे सगळं मला माहिती. खरंच ते नारायण राणेचं कसं आहे ते संपूर्ण मला माहिती आहे. कारण ते स्वतः मुख्यमंत्री झाले त्यावेळेस मला काढण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मला मी राज्यसभेमध्ये साहेबांना सांगितलं काढायचं नाही त्यांना, हे करा. स्वतः उद्धव साहेबांना त्यांना काढायचं नाही. स्वतः बाळासाहेबांनी सांगितलं की तुला काय करायचं, खाद्यपदार्थ पण काढायचं नाही. असं आम्ही 3-4 लोकांना काढणार होतो, पण होऊ दिलं नाही. तर नारायण राणे काय म्हणजे राज ठाकरेंचे उपकार आहेत तुमच्यावर त्यावर. नाही उद्धव साहेबांच्या नंतर दोघांनी पण सांगितलं, दोघांनी सांगितलं आणि साहेबांनी त्या ठिकाणी एका आदेशात सांगून दिलं होतं. बस हे मातोश्रीचे उपकार आहे माझा आणि उद्धव ठाकरे परिवाराचे उपकार आहे. मी कसं आणि म्हणून मी जे एकनिष्ठ आहे ना, मी एकनिष्ठ आहे. हे किती दिवसाचे करोडो अब्ज रुपये कमवले, काही नाही. आज किती दिवसाचे सरकार येतं सरकार जातं, पण काय यांचे हाल होणार आहे. तुम्हाला सांगतो असे हाल होणार ना, तुम्ही समजून घ्या काय चालेल. धन्यवाद तुम्हाला.